आणि काल्यापूर्वीचा कोण सवालाचं उत्तर होणार आहे। जाता जाता त्यांनी साठी गायली काय म्हणले, आपलं वासरू दुसऱ्याच्या गाईला पाजलं। हा, शेजाऱ्याचं घर पेटलं ते का नाही जाऊन घर पेटवायचं काम कोणचं आहे? घर पेटवावं कोणी? ते बायांची काम आहे, गड्यांची नाही। मी सकू फक्त तुला सांगते, ठकोला सांगू नको। घर पेटवा तुम्ही, आम्हाला ईद व्हायची काय गरज नाही। तुम्ही पेटवा, तुम्हीच ईद व्हा। आणि कांच्या गायला कांचं वासरू पाजायचंय ते तुम्ही ठरवायचंय, कारण आमचं वासरू गायलाच पेणार आहे, कुठे नाही पेणार। आणि शहर जाता जाता म्हणले हे लिजिम खेळत सगळे तुरेवाले काही लिजिम खेळणारे नाही, हे मालकरी आणि लहानपणापासून सांप्रदायिक आहे का नाही? लिजिम खेळणारे तुम्ही त्यातला नाही। आणि बोल बोलायची वाट पाहतो, साकी सुद्धा कशी ऐका। पंडितानं शास्त्र वर्णिता अक्कल याला येईल का? बेडुका खरडी काढा वेदवाणी तो म्हणेल का? मंडळी, बेडकाने किती गायचा प्रयत्न केला पण तो काय करतोय, डराव नुसतं डारकाला फोडून जाणार नाही। कार्य बरोबर कोंबडी भांडते, कोंबडी आकाशात उडेल का? कोंबडी आकाशात उडेल का? कोंबडी आकाशात उडेल का? कोंबडी आकाशात उडेल का? काय करते घार इंद्र त्या आकाशी लक्ष तिचं तिला पाशी, मन काय फुकट आहे का? मग कोंबडीनं घारीची बरोबरी करावं का? कोंबडी उडल का आकाशात? नाही। काही शब्द मी टाळले त्याच्यातून। ही साके रघुनाथ कवींची तलवारीचा वार करा अशा शायराला जमल का? हत्तीवर जर कुत्री धावली तो माघारी सरेल का? आणि रघुनाथाचा पाऊल फटका अक्कल अशा नारीला मूर्खाला येईल का? जास्त काही बोलायचं नाही, सवाल आहे त्या सवालाचं उत्तर आपल्याला द्यायचं आहे। विषय हरिविद्या आहे। मग जाता जाता त्यांनी कालिया मर्दन केलं। मग त्यांनी कालिया मर्दन केलं, भगवंत असणाऱ्या त्या कालीच्या डोक्यावरती थैथाय नाचले, त्याला आकळवलं। मग पुढे काय प्रकार घडला ऐका।
रमणेक नावाच्या द्वीपामध्ये निघून गेला. याला पुरावा आहे ब्रह्म ऐवत पुराण 5 नंबर सगळ्यात सुद्धा सांगितलं. कारण जे वाचनातून गेलंय त्याला गेलंच म्हणायचं. यांच्यासारखी लबाड उत्तर द्यायची नाही सकाळ धरून आणि वरून मायावत म्हणतात तुम्ही नीट उत्तर देत नाही. शायरी चांगलं बारकाईने अभ्यास करा. जे जे काय प्रश्न विचारले आज नाही तर उद्या जाऊन बघा प्रश्नाची जरा उकल करा. मग पुढे काय प्रकार घडला ऐका. श्रीकृष्णाची 8 रूप पण ती बाळ रूपातली विचारली होती आणि तुमच्या बारीमध्ये उभे राहिले म्हणले तुम्ही मला बाळ रूपातली विचारली नव्हती. मग तुम्हाला कोणी अडवलं होतं मला मुलाशी सांगायला. तुम्हाला हे सांगता येतंय की मी कोणती रूप विचारली होती ते सांगायला तुमच्याकडे वेळ आहे. आणि मग जर मी विचारलं श्रीकृष्णाची बाळ रूप कोणती तुम्ही शायद त्याचं उत्तर मला आतापर्यंत दिलेलं नाही. आणि स्त्रीनं गुरु करताना कोणती पथ्य पाळावी कुठलं पालन करावं. पुरुषानं गुरु करण्यासाठी पुरुषाला पथ्य तशी स्त्रीला सुद्धा पथ्य आहे. आणि तुम्ही म्हणले स्त्रीला पुरुषाला वेगळं काय नाही तिला पथ्य. गुरु कोण करावा का करावा कसं करावा. मग आमच्या चांगदेवानं तुरेनं सुद्धा गुरु केला. कोणाला केलं मुक्ताबाईला गुरु करून घेतलं का नाही. तिथं वयाची अटे का नाही. चांगदेव किती वर्ष धरले 1400 वर्ष. पण मुक्ताबाईला गुरु करावं लागलं. तुमच्या कलगीला गुरु केलं ठीक आहे पण कलगीनं सुद्धा गुरु करताना किंवा स्त्रीनं गुरु करताना कुठली आट आहे प्रश्नाची उकल झाली नाही. शायर बार काय लक्ष द्या. चला पुढे. गोवर्धन नावाचा पर्वत आणि त्याची पूजा करायची सालाबाद प्रमाणे. माझ्या जनाला सांगितलं म्हणले तुम्ही त्या पर्वताची पूजा करायची नाही. पण पूजा खरं कोणाची करत होते. इंद्राची. किसन मामा गाडवे सरपंच गाव होतं कलावंतांचे चाहते कार्यक्रमाच्या मित्रांनो उतरून उपस्थित सकाळ धरून किसन मामा गाडवे यांचं सुद्धा स्वागत 101 रुपये पाठीला बघते. इंद्राची पूजा करायची नाही. मग गोवर्धन पर्वताची पूजा करायची. का करायची कोणासाठी करायची. कारण तो गोवर्धन पर्वत काय करतो आपल्याला वर्षभर खऱ्या अर्थानं आपली गाई गुरं चरायला तिथं जातात. मग इंद्राला राग आला क्रोध आला भरपूर म्हणजे माझी पूजा करते नाही काय. पण त्या भगवंतानं काय केलं सगळ्या गोपाळांना एकत्रित घेऊन त्या गोवर्धनाची पूजा केली. आणि म्हणून राग आला त्या इंद्रदेवाला. पाऊस भरपूर पडतोय. गोवर्धन पर्वत उचलला
लावल्या त्यांना वाटलं आमच्या गाठ्यांमुळे तो पर्वत काय झालेला आहे उंच गेला चालला आम्ही आसरायला आलोय भगवंताला थोडंसं हसू आलं पण त्यांच्या मनाच्या समाधानासाठी भगवंतानं काय केलं काही त्याला बोलले नाही करंगळी काढून घ्यावा तर पर्वत आले आला मग भगवंतानं काय केलं खऱ्या अर्थानं गोवर्धन पर्वताचा दार केला नव्हे त्याची पूजा अर्चा करण्यासाठी इंद्राला शरण यावं लागलं शरण आला इंद्रदेव श्रीकृष्णाला यावं श्रीकृष्णाला बघायच्याच बारीमध्ये मी सांगितलं शरण आलेल्या मरण देऊ नये मग अशा पद्धतीने त्या पर्वताचा सुद्धा उद्धार केला इंद्राचा सुद्धा गर्व हरण केलं गर्व हरण झालं पाहिजे मग पुढे काय प्रकार घडलाय का कार्यक्रमाच्या निमित्तानं बेलेगाव तंटामुक्तीचे माजी अध्यक्ष प्रकाश शिंदे नानांतून सुद्धा आपण 101 रुपये पाटील बक्षीस पार्टीच्या वतीनं बक्षीस अत्यंत मनपूर्वक स्वागत रिटायर एसटी ड्रायव्हर साहेब गणपत दादा यादव यांनी आकाशवाणीला सुद्धा भरपूर कार्यक्रम केले 19 कार्यक्रम आकाशवाणी केंद्रावरती साहेबांचं आम्हाला नेहमी मार्गदर्शन आणि म्हणून तिथं साहेब सुद्धा त्या काळामध्ये यादव साहेबच होते आता दिल्लीला काही पटवर्धन आहे आणि म्हणून यादव साहेब यादवांचं पुढं चालून भरोसा नाही का नाही आणि म्हणून यादव साहेबांचं सुद्धा स्वागत 51 रुपये आणि आनंदाची बातमी यादव साहेब तुम्ही जसं मार्गदर्शन केलं आपली सुद्धा बारी त्या ठिकाणी आकाशवाणीला 27 जूनला चाचणी देऊन आली B+ भेटलं श्रेणी आणि आता 15 सप्टेंबरला आपल्या सुद्धा पार्टीचं रेकॉर्डिंग त्या ठिकाणी आकाशवाणीला आहे कारण सगळं पाहतात पहिल्यासारखं आता कडक परीक्षा झाल्या काही नाही आणि म्हणून खऱ्या अर्थानं तुम्हाला सर्व थोडं सज्जनांचा आशीर्वाद आहे म्हणून आकाशवाणीला देखील या पार्टीचा नंबर लागलेला आहे मग समोरची पार्टी सुद्धा काही कमी नाही कारण कौतुक केलं पाहिजे त्यांना सुद्धा B+ भेटलाय आपलं B आम्हाला B+ त्यांना सुद्धा भेटलंय पण त्यांना रेकॉर्डिंगचं अजून बोलावणं यायचंय तुम्ही सुद्धा तयारीत राहा कारण
प्रत्येकाला संधी ते देणार आहे आणि म्हणून तुम्हाला सुद्धा रेकॉर्डिंग बोलावं असं परमेश्वराला मी प्रार्थना करतो. चला मग आता कंसाला भय वाटू लागलं. स्वप्नीची सेवा कृष्ण भगवंत या कंस मामाला द्यावं कंस मामाला त्या कंस मामाला त्या कृष्णापासून भय होत. म्हणून आता कंस मर्दनाकडे आपण जाणार आहोत. जसं प्रभू रामानं रावणाचा वध केला तसं या श्रीकृष्ण भगवंतानं त्या कंस मामाचा वध करण्यासाठी काय केलं ऐका. जन्माला आला होता तो म्हणजे बलराम म्हणजे बळीराम. श्रीकृष्ण आणि बलराम दोघे बंधू मथुरेला मात्र आलेले आहेत. अनेक मल्ल होते पहा रणमैदानाला मल्ल त्या रणमैदानामध्ये उतरलेले आहेत आणि म्हणून त्या मल्लांचा सुद्धा वसुदेवम सुद्धा देव कंस चानूर मर्दन. चानूराला काय केलं भगवंतानं तो मर्दन केलं आणि म्हणून म्हणतात वसुदेव सुद्धा देव कंस चानूर मर्दन. चानूराला सुद्धा मारलं आणि मग त्या ठिकाणी सर्व मल्लांना मारत असताना कंसानं काय केलं आज्ञा केली. तिथं त्या रण मैदानामध्ये अनेक गोकुळवासी सुद्धा आले होते. म्हणजे आता काय करायचं सगळ्यांचं वध करून टाका अशी आज्ञा कोणी दिली कंसानं. आसनावरून ओढलं कंस मामाला भगवंतानं त्या कंस मामाला कंस मामाचा महावध त्यांनी केला. आणि म्हणून कंस मामाचा त्या भगवंतानी वध केला. आता एकावा सवाल विचारितो उघडे करा कानाला. जाता जाता एक सवाल आहे कंस मामाला नेमका कोणत्या भीतीवरती मारलं. मग आता पुढं कंस मामाचं मर्दन करून भगवंतानं काय केलं. साधीपणी ऋषीच्या आश्रमाला महाराज कंस यांच्या मातोश्री मातेकडून या ठिकाणी 51 रुपयाचं बक्षीस आलेलं आहे. कंशी आजीचं सुद्धा स्वागत. मग आता भगवंत विद्याभ्यास घेण्यासाठी गेलेला आहे. विद्याभ्यास पूर्ण करून गुरुला द्यावी दक्षिणेला. गुरुला
लागते गुरुदक्षिणा. सांदीपनी ऋषींच्या आश्रमामध्ये भगवंतानं शिक्षण घेतलं. जसं तुम्ही आम्ही एखाद्या शाळेमध्ये जातो ना, श्रीकृष्ण भगवंतानं आणि बळरामानं ज्यांच्याकडे शिक्षण घेतलं ते संदीपनी नावाचे ऋषी. पण आता वेळ आली गुरुदक्षिणा द्यायची. गुरुला काय करावं लागते? गुरुदक्षिणा द्यावं लागते. मग ती वस्त्राच्या रूपात असू द्या, द्रव्याच्या रूपात असू द्या किंवा अन्य रूपामध्ये असू द्या. मग अशा गुरुदक्षिणा अनेक गुरुंनी मागितल्या. त्यामध्ये द्रोणाचार्य नावाचे गुरु सर्वांना माहित आहे. एकलव्याकडून काय गुरुदक्षिणा मागितली होती? अंगठा. अंगठा मागितलं होतं. उजव्या हाताचा अंगठा मात्र त्या ठिकाणी द्रोणाचार्याने मागून घेतला, देऊन टाकलं लगेच. आणि तेव्हापासून भिल्ल समाज मात्र अंगठ्याचा वापर तर शस्त्रास्त्र वापरताना करत नाही. एखादा प्रश्न फुटला तरी चालतो, पण समाजाला त्याच्यामध्ये गुढ काय आहे म्हणून भिल्ल समाज मात्र शस्त्रास्त्र वापरत असताना अंगठ्याचा वापर तेव्हापासून करत नाही. का? आमच्या पूर्वजांना त्या ठिकाणी तो अंगठा द्यावा लागला. गुरुंनी दक्षिणा सुद्धा काय मागितली? अंगठा. ताबडतोब देऊन टाकला. का? गुरुला नाही म्हणता येत नाही, आज्ञेचं पालन केलं. तसं त्या सांदीपनी ऋषींच्या आश्रमामध्ये भगवंत शिकले. मग त्यांची पत्नी रडू लागली. पत्नी गुरु दक्षिणाच्या वेळेला, त्या वेळेला माझा पुत्र समुद्राने गेला, आणून द्यावा हो मला. आणि म्हणून कैलासवासी धोंडीभाऊ शेठ सदाशिव पिंगार दादांच्या स्मरणार्थ, दादांच्या चिरंजीव संतोष शेठ धोंडीभाऊ शेठ पिंगार. कारण दादांचा नेहमी आग्रह असायचा, कीर्तनकारांसरात वडिलांचं नाव हे पूर्ण लावायला पाहिजे असा दादांचा आग्रह होता. तेव्हापासून बेल्ह्याच्या ज्या कीर्तनाच्या हँडवेल मध्ये किंवा बॅनर मध्ये किंवा शायरांना सुद्धा खसकावायला दादा मागं पुढे बघत नव्हता. डायरेक्ट म्हणायचे तुम्हाला बाप नाही का? एवढं निर्भीडपणे बोलणारं व्यक्तिमत्व आपण समाज खऱ्या अर्थानं त्यांना मुकला होता. आणि म्हणून धोंडीभाऊ शेठ सदाशिव पिंगार दादांच्या स्मरणार्थ त्यांच्या परिवाराकडून संतोष भाऊकडून 101 रुपयाचं बक्षीस मिळालं. पार्टीच्या वतीनं मनपूर्वक स्वागत करतो. धन्यवाद देतो. ज्ञानेश्वर माऊली आरोटे पहिले पेपर घ्यायला राहिले होते, आता घ्यायला आले परत. आहे का नाही? काही कामानिमित्तानं आरोग्य म्हणायचे, पण पेपर घ्यायला द्यायचं आम्हाला काय. बंडू शेठ भालेराव साहेब वाघामणी परिषदेचे जुन्नर तालुक्याचे असणारे खडाडीचे कार्यकर्ते 51 रुपयाचं बक्षीस पार्टीच्या वतीनं स्वागत, हार्दिक अभिनंदन. गाव साकोरी तात्या साहेबांकडून सुद्धा पार्टीला 51 रुपयाचं बक्षीस, तात्या साहेबांचं सुद्धा मनपूर्वक स्वागत. मग काय मागितलं गुरुपत्नीनं? माझा असणारा एक मुलगा समुद्रानं म्हणजे गेलाय. गुरुबाई रडू लागल्याच्या नंतर त्या ठिकाणी भगवंताला विचार पडला, गुरुदक्षिणा द्यायची म्हणजे आम्हाला दुसरी काही गुरुदक्षिणा नको,
माऊली म्हणले आम्हाला आमचं बाळ त्या ठिकाणी आणून द्या. आणून द्या. मग काय प्रकार घडला? भगवंत हो गेले का समुद्र किनाराला, बोलू लागले त्या समुद्राला, बोलू बाळ देवा मला. पण समुद्राने सांगितलं, म्हणले माझ्याकडे आलाय ठीक आहे, पण पुढं काय घडलंय? एका माशानं गिळलं तुमच्या गुरु बाळाला, तुमच्या गुरुच्या बाळाला. एका माशानं गिळलंय, माशाचे व पोट फाडले समयाला. माशाला सुद्धा नाग बळी जावं लागलं. पण त्याच्या पुढे सांगितलं एका शंकानं त्याला गिळलंय. काय शंका असतो ना, त्या शंकानं गिळलंय. मग पुढं काय प्रकार घडला? त्याला सुद्धा फाडलं तर त्याच्या सुद्धा नाही. पण तो पुढे गेला, यमपुरीला गेला मालक, सांगितले त्याला मामा. आमच्या गायके शहरांचे मामा 1,000 रुपयाचं बक्षीस स्वागत. आणि यमाकडून त्या साऱ्या श्रीकृष्ण भगवंतानं त्यांच्या मुलाला घेऊन आले, गुरुदक्षिणा दिली. काजे नाव माझा बाळाचे. मग शायरांना जाता जाता माझा सवाल आहे, पत्नीचे नाव, बाळाचे नाव बोला, बाळाचे नाव बोला. माझ्या सवालाचं उत्तर देऊन पुढं बोला माझ्या नाव. सद्गुरू आमचे धरम गुरुजी राहणार वडगाव आमलीला. ₹1 बक्षीस. मोहन शेठ वर्षने गुंडावाडीचे सामाजिक कार्यकर्ते मोहन शेठ वर्षने सर्वांना सुद्धा पाटील ₹1 बक्षीस स्वागत. भरशात विश्वासराव आणि रविशेठ गाडगे ₹200 पाटील बक्षीस सर्वांचं स्वागत. नामदेव मामा वागचौरे, नामदेव मामा वागचौरे यांच्याकडून सगळ्या पार्टीला ₹100 बक्षीस पार्टीच्या वतीने स्वागत. मग जाता जाता समोरच्या पार्टीला मात्र सवाल आहे, गुरु दक्षिणा म्हणून जे बालक यमराजाकडून घेऊन आले आणि सांदीपणी ऋषींची जी पत्नी आहे, म्हणजे गुरुपत्नीचं नाव श्रीकृष्णाच्या आणि बाळाचं नाव काय आहे? पण की तुला तासा मला